कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. सामर्थ्याचा प्रसर दयाचा आणून ध्यानी स्तवा, आणून ध्यानी स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. वर्णात्याचे प्रताप महती गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मन्नामध्ये मी शमुएल रोकडीकर आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या मन्नाचा विषय आहे कौशल्य की आत्मा. आजच्या मन्नासाठीचा शास्त्रभाग आहे लूक 4:14-21. आजचे विशेष वचन बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध होईल. जकर्या 4:6. आजकाल केवळ मानवी शक्ती व कौशल्य याद्वारा बरीचशी ख्रिस्ती सेवा केली जात असताना आम्ही येशूनी सेवा कशी केली ही शिकण्यासाठी एका नव्या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे. डॉक्टर व इतिहासकार असलेल्या लुकाने ख्रिस्ताच्या सेवेचे रहस्य कसे उलगडले आहे ते पहा. नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला व तो सत्कर्मे करीत फिरला. प्रेषित 10:38. येशूने आपले स्वतःचे सर्व अधिकार व बळ याचा त्याग करून स्वतःस रिक्त केले आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य ग्रहण केले. अशा प्रकारे आम्हास एक उदाहरण दिले. देवाच्या एका सेवकास देवाचे वचन प्राप्त झाले ते हे, बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जकर्या 4:6. हे सत्य आपण जितक्या लवकर शिकू तितके बरे होईल. ख्रिस्त पवित्र आत्म्यावर कसा अवलंबून राहत असे हे त्याने प्रार्थनेस दिलेल्या सर्वोच्च प्राथमिकतेवरून प्रगट होते. आपल्या 40 महिन्याच्या सेवेपूर्वी केल्याने उपास प्रार्थनामध्ये आपले 40 दिवस घालवले होते. तो अरण्यातून बाहेर पडला ते पवित्र आत्म्याचे सामर्थ्य घेऊनच. लूक 4:14. आजच्या शैक्षणिक पदवीने अरण्यातील अनुभवाची जागा घेतली आहे. म्हणूनच कदाचित आपल्याला जास्त यश मिळत नाही. तो लोकप्रिय झाला व लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे बरे होण्यासाठी व संदेश ऐकण्यासाठी येत होत्या. तरीही तो वेळात वेळ काढून प्रार्थनेसाठी अरण्यात जात असे. जेव्हा मोटारीतील बॅटरी संपते तेव्हा ती मोटार ढकलगाडी होते. देवाच्या सान्निध्यात दिवसातून कमीत कमी 1 तास तरी घालवणे आवश्यक आहे.
येशूने आपल्या सेवेची सुरुवात प्रार्थनेने केली. ही प्रार्थना शेवटपर्यंत चालू ठेवली. प्रार्थनेमध्ये तो स्वतःला हरवून टाकत असे. गेतसेमाने येथील त्याच्या प्रार्थना आता सध्याही त्याच्या प्रार्थना चालूच आहेत. तो सर्वदा जिवंत आहे यासाठी की तो मध्यस्थीची प्रार्थना करीत राहील. इब्री 7:25. आम्ही आमची सेवा अन्य मार्गा करण्याचा प्रयत्न करतो का? आपण किती उणे आहोत हे प्रार्थनेद्वारे आम्हाला कळते. आमची प्रार्थना सांगते की देवाची व त्याच्या आत्म्याची सामर्थ्याची आम्हाला गरज आहे. लिओनार्ड रेव्हनील लिहितात की स्वयंपूर्ण प्रार्थना करीत नाही, स्वसंतुष्ट प्रार्थना करीत नाहीत, स्वधार्मिक प्रार्थना करू शकत नाही. प्रार्थनेचे क्षेत्र हे अमर्याद आहे आणि या क्षेत्रात कुणीही म्हणावे तितके संशोधन केले नाही. प्रार्थना म्हणजे वेदना, प्रार्थना म्हणजे एकांतवास. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वरा देवाप्पा, या सकाळी समय देवाप्पा, या मन्नामध्ये देवाप्पा तुम्ही आम्हाला आमच्याशी बोलला देवाप्पा, आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल आभार मानतो देवाप्पा. देवाप्पा आमचं देखील आम्ही जीवन जगत असताना देवाप्पा प्रार्थनामय जीवन जगावं यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा, मदत करा. तुमची दया तुमची कृपा प्रभू अशी प्रार्थना करतो. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावात करतो नाही का? आमीन.